नमस्कार, मी मृणाली पिळणकर. तुम्ही पाहत आहात एलएस मराठी. सकाळचे 10 वाजता आहेत. पाहुयात राज्यातील काही महत्त्वाच्या घडामोडी. मेट्रो मार्गिकांच्या पहिल्या 2 टप्प्यांचं उद्या उद्घाटन. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी या दोन्ही मार्गिकांच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण करण्यात येणार. अंबरनाथ नगरपालिकेची 95% कर वसुली. पालिकेची चौथ्यांदा विक्रमी कर वसुली. ऑनलाईन पद्धतीने 17.96 कोटी रुपयांचा कर भरणा. अभय योजनेमुळे कर वसुलीला उत्स्फूर्त प्रतिसाद. मुंबई महानगरपालिकेची 2025-26 आर्थिक वर्षात उल्लेखनीय कामगिरी. मुंबई महानगरपालिकेने सुधारित उद्दिष्टांपेक्षाही जास्त कर केला गोळा. कर्नाटक राज्यातील कुलबर्गी या ठिकाणी पत्नीचा निर्घृण खून करणाऱ्या अक्षला आरोपीला फाशीची शिक्षा द्या. मृत मुलीच्या कुटुंबाची प्रशासनाकडे मागणी. बीड तालुक्यातील पाली गावात वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू. शेतात काम करताना वीज कोसळली. शेतकऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ. बीड जिल्ह्यात 1 दिवसाच्या विश्रांतीनंतर अवकाळी पाऊस बरसला. शेती पिकांचं अतोनात नुकसान. गारांमुळे भाजीपाल्याचंही नुकसान. कोल्हापूर जिल्ह्यात वर्षात झाले 99,000 दस्त. मुद्रांकला कोट्यवधींचा मिळाला महसूल. हातकणंगलेत बालविवाह प्रकरणी पतीसह 7 जणांवर गुन्हा. पतीने अत्याचार केल्याचा पीडितेचा आरोप. पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू. भंडाऱ्यात वाघाच्या हल्ल्यातील गंभीर महिलेचा 5 दिवसानंतर दुर्दैवी मृत्यू. वाघाच्या सततच्या हल्ल्यात दोघांचा मृत्यू झाल्यानं ग्रामस्थांमध्ये रोष. भंडारा जिल्ह्यासाठी 60,000 लिटर केरोसिन मंजूर. प्रतिकुटुंब मिळणार 3 लिटर. गॅस टंचाईवर मात करण्यासाठी शासनाचा मोठा निर्णय. शिधापत्रिका धारकांना प्रतिकुटुंब मिळणार 3 लिटर केरोसिन. या होत्या आताच्या घडीच्या काही महत्त्वाच्या बातम्या. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा एलएस मराठी.